नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। बोरदमध्ये रंगला श्री शनिदेव कथा व ज्ञान यज्ञ सोहळा। दिग्गजांची मांदियाळी। तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी आमचे प्रतिनिधी मंगेश पाटील यांच्यासह मुख्य संपादक दीपक गोसावी। नमस्कार प्रेक्षक हो, अधिक मासाचे औचित्य साधून बोरद नगरीत भक्तीचा एक अनोखा त्रिवेणी संगम पाहायला मिळाला। निमित्त होते 3 दिवसीय संगीतमय श्री शनिदेव कथा व ज्ञान यज्ञ सोहळ्याचे। 1 जून ते 3 जून 2026 दरम्यान चाललेल्या या ज्ञान यज्ञाने संपूर्ण परिसराला मंत्रमुग्ध केले। मंत्रमुग्ध झाली बोरद नगरी, भक्तीचा पूर आला घराघरी। न्यायाधीश शनिरायांच्या चरणी लीन झाली अवघी जगातली धरणी। सोमवार 1 जून रोजी दुपारी 3 वाजता स्थानिक श्रीराम मंदिरापासून एका भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली। पारंपरिक वेशभूषेत, टाळ मृदुंगाच्या गजरात आणि शनी महात्म्याच्या जयघोषात निघालेली ही मिरवणूक पाहण्यासाठी संपूर्ण गावाने गर्दी केली होती। भरत चंद्रसिंग गिरासे आणि हरपाल चंद्रसिंग गिरासे यांच्या नेटके नियोजनामुळे या सोहळ्याची सुरुवात अत्यंत शिस्तबद्ध आणि भव्य दिव्य झाली। शनिमांडळ क्षेत्रातील प्रसिद्ध शनी कथाकार देवेंद्र पाठारकर यांनी आपल्या रसाळ आणि सुमधुर वाणीने 3 दिवस भाविकांना खिळवून ठेवले। पहिल्या दिवशी शनिदेवांच्या जन्माचा पाळणा गुंजला। दुसऱ्या दिवशी शनी भगवंतांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला आणि तिसऱ्या दिवशी राजा हरिश्चंद्र यांच्या साडेसातीचा प्रसंग ऐकताना उपस्थित हजारो भाविकांचे डोळे पाणावले। महाराजांनी भाविकांना मोलाचा संदेश दिला की शनिदेव हे क्रूर नसून ते कलियुगाचे सत्यप्रिय न्यायाधीश आहेत। केवळ खऱ्या भक्तीच्या आणि सत्कर्माच्या जोरावर आपण त्यांना प्रसन्न करू शकतो। साडेसाती असो वा शनीची पनोती, भक्तीच्या दिव्याने उजळते ज्योती। कर्माचा न्याय देतो तो सूर्यपुत्र, त्याच्याच हाती या विश्वाचे सूत्र। रोज रात्री 8 ते 11 या वेळेत चालणाऱ्या या संगीतमय कथेला केवळ बोरदच नाही तर संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातून शेकडो महिला व पुरुष भाविकांनी हजेरी लावली होती। या भक्ती रसात न्हाऊन निघण्यासाठी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनीही हजेरी लावली। यामध्ये आमदार राजेश पाडवी यांच्या कन्या नेहा पाडवी आणि जयवंत नटावतकर यांच्या कन्या डॉक्टर समिधा नटावतकर यांनी विशेष उपस्थिती दर्शवून शनिदेवांचे दर्शन घेतले। गिरासे परिवार आणि समस्त बोरद ग्रामस्थांच्या अथक परिश्रमामुळे हा 3 दिवसीय ज्ञान यज्ञ अत्यंत शांततेत आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। बोरदकरांसाठी हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा आणि आत्मिक शांतता देणारा ठरला। कथेच्या रसाने तृप्त झाले मन, धन्य झाले ते बोरद गावचे जन। निरोप घेता डोळ्यात दाटले पाणी, कायम गुंजत राहील महाराजांची वाणी। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।